learn a new activity, sentence board. So please open your English textbook, page number 22. Here we see there is a sentence board. There are 4 columns, 1, 2, 3, 4. And count how many words are there. There are 28 words. So by using these 28 words, we are going to make as meaningful sentences as we can. So let's start. First of all, look at the second column. These words are called pronoun. यांना मराठीमध्ये काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? फर्स्ट वर्ड इज दे. दे मीन्स व्हॉट? दे म्हणजे ते. फॉर एक्झाम्पल, they are teachers, they are animals, they are birds, they are trees, they are mobiles. ओके, they म्हणजे ते. हे सगळ्या वस्तू प्लुरल नाउन साठी वापरतात. सेकंड वर्ड इज व्हेरी सिंपल. आय म्हणजे मी. आय एम अ स्टुडंट. ओके. थर्ड वर्ड इज इट. इट कोणासाठी वापरतात? 3 गोष्टींसाठी इट वापरतात. एक, नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे निर्जीव वस्तू. It is a book, it is a mobile, it is a TV, okay, it is a table, it is a chair, त्यासाठी. Second, animals साठी. It is a dog, it is a cat, it is a lion, it is an elephant. And third, birds साठी. It is a cock, it is a peacock, it is an eagle, it is a sparrow. Okay? तर it कशासाठी वापरतात? वस्तूंसाठी, त्याच्यानंतर प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी. आणि त्याचा अर्थ काय? तो, ती आणि ते. तो, ती, ते. ओके. नेक्स्ट वर्ड इज यू. यू मीन्स, यूचे 2 अर्थ आहेत. यू, तू आणि तुम्ही. जस्ट लाईक यू आर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके, म्हणजे तू. अँड यू आर 6 स्टँडर्ड स्टुडंट्स म्हणजे तुम्ही सगळी जण जी बघताय हा व्हिडिओ. सो यू आर म्हणजे तुम्ही सगळे 6 स्टँडर्ड स्टुडंट्स आहात. ओके, यू. नाव द नेक्स्ट वर्ड इज ही. ही मीन्स व्हॉट? ही कोणासाठी वापरतात? मुलग्यांसाठी, पुरुषांसाठी, मेलसाठी. जस्ट लाईक ही इज माय ब्रदर. ओके, ही इज माय फादर, ही इज माय ग्रँडफादर. नेक्स्ट वर्ड इज शी. शी कोणासाठी वापरतात? मुलींसाठी, बायकांसाठी, फिमेलसाठी. जस्ट लाईक शी इज माय sister, she is my mother, she is my grandmother, she is my great grandmother, she is my great great grandmother. Okay. And the last word is we. We म्हणजे काय? आम्ही, आपण. We are Indian. आपण इंडियन आहोत. ओके. We are smart. आपण स्मार्ट आहोत. ओके, like this. So what we are going to do? We are going to make sentences beginning with this letter, pronoun. Okay, so now for example I just tell you, just take example of they. Okay, so just like that, they jumped down, they flew away, they tried up, they wake up, they work hard, they sing softly, they read books, they solve puzzle. Simple. Take another example. Okay, I jumped down, I flew away, I tried away. In this way you can make so many sentences. Okay? Now the next, look at the first column now. Here you see some words. Can means what? शकणे, करू शकणे. Okay? Just like I can speak English. मी इंग्लिश बोलू शकतो. Okay? Next word is will म्हणजे करणार, करेन, होणार म्हणजे भविष्यकाळात. जस्ट लाईक आय विल गो टू मुंबई. मी मुंबईला जाणार. ओके, म्हणजे भविष्यात होणार. आय विल, यू विल गेट फर्स्ट क्लास म्हणजे तुला फर्स्ट क्लास मिळणार. अँड थर्ड इज हॅव ऑर हॅज. हॅव ऑर हॅज शोज पोझिशन म्हणजे मालकी, म्हणजे माझ्याकडे आहे असं दाखवतात. आय हॅव अ मोबाईल. लाईक दिस. आय हॅव सॉल्व्ड पझल म्हणजे मी केलेलं आहे, एखादी क्रिया केली आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा आपण बोलू शकतो. ओके. नाव यू कॅन मेक so many sentences by using can. For example, they can
आता कॅन आणि विल ह्या शब्दानंतर मात्र प्रेझेंट फॉर्मच येणार ना वर्बचा. ओके, जम्प असं ईडीवाले येणार, जम्प, फ्ल्यू, ट्राईड, सॉल्ड हे पास्ट टेन्स आहेत, ते येणार नाहीत. तर ते फक्त वेक, सिंग आणि रीड हे तीनच येणार. ओके, सो स्टार्ट. दे कॅन वेक अप, दे कॅन सिंग सॉफ्टली, दे कॅन रीड बुक्स. विल, I will wake up, I will sing softly, I will read books, like that. And the last have has चा वापर करून सुद्धा आपण वाक्य बनवू शकतो, पण इथे have has नंतर काय येणार, past tense येणार आता. ठीक आहे, थर्ड फॉर्म. फॉर एक्झाम्पल घ्या have has. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन have has? आता बघा इथे एक महत्वाची गोष्ट आहे. नाव यू आर 6th स्टँडर्ड स्टुडंट्स, बट आय जस्ट टेल यू that have and has. Okay, now has, look at this first word has comes with he, she and it. यांच्या बरोबर hasच येणार. ओके, जस्ट लाईक he has, she has, it has. पाचवीत तुम्ही शिकला असणार, बरोबर ना, पाचवीमध्ये हे झालेलं आहे. आणि हॅव कोणाबरोबर येणार, तर दे, आय, यू आणि वी या चौघांबरोबर हॅवच येणार. जसं की आय हॅव, यू हॅव, वी हॅव, दे हॅव. ह्या जोड्या विसरू नका. परत एकदा सांगतो. ओके, आय हॅव, यू हॅव, वी हॅव, दे हॅव आणि ही हॅज, शी हॅज, इट हॅज. ओके, पाठ करा. ओके, नाव इट इज सिम्पल. आता आपण कुठली वाक्य बनवू शकता. हॅव हॅज नंतर पास्ट टेन्सच झालं पाहिजे, हे लक्षात ठेवा. आता मी काही वाक्य सांगतो, हॅवची वाक्य सांगतो. ओके, आय हॅव जम्प डाऊन, आय हॅव रेड बुक्स, आय हॅव सॉल्व्ड पझल. आणि हॅजचं घ्या, ही, शी, इट बरोबर. ही हॅज फ्ल्यू अवे, ही हॅज read books, he has solved puzzle, she has tried hard. Okay, it has flew away. Okay, in this way you can so many sentences. आता शेवटचं तिसरं एक बघा काय. आता तिसरं काय, क्वेश्चन्स. आता क्वेश्चन कसे बनवायचे बघा, परत एकदा बघा. आता नाव लुक हिअर, सम वर्ड्स, डीड, डज, डू. ओके, इवन कॅन, विल, हॅव. आता हे शब्द पहिले घेऊन आपण क्वेश्चन पण बनवू शकतो. ओके, कसं बनवणार आपण प्रश्न, तर बघा मगाच्या जोड्या मात्र लक्षात ठेवा. ओके, फॉर एक्झाम्पल डीड, डज अँड डू. आता डीडचं पहिलं बघूया. डीड दे. आता डीड नंतर प्रेझेंटच फॉर्म येणार. डीड दे वेक अप, did I sing softly, did you read books? Okay, in this way. आता do and does ही पण जोडी आपण शिकलेली आहे. do and does. do कोणाबरोबर, does कोणाबरोबर. फॉर एक्झाम्पल I do, you do, we do, they do. आणि does कोणाबरोबर येतं, he does, she does, it does. या जोड्या पण तुम्ही पाठ करा. शिकलेलं होतं आपण आणि पाचवीला पण झालेलं असणार. So let's start. Do घेऊया आपण. Do I wake up? Do I sing softly? Do you read books? Okay, and does ची जोडी कोणाबरोबर आहे, ही, शी, इट बरोबर आहे. मग कसं होणार बघा, डजचं तर वाक्य घेऊया आपण. डजने सुरुवात करताना कसं होणार बघा. Does he sing softly? Does she wake up? ओके, असं. आणि कॅन. आता कॅन घ्या तिसरं. कॅनची जोडी कोणावर पण येऊ शकते. ओके, बघूया आपण कॅन. आता कॅन आय wake up? Can you sing softly? Can he read books? Okay,
विलची पण तशी जोडी आपण घेऊ शकतो. विल बघा, विल 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 दे वेक अप, विल दे सिंग सॉफ्टली, विल ही रीड बुक्स, विल यू वेक अप. ओके. आणि आता शेवटी हॅव किंवा हॅज. आता याच्यानंतर पास्ट आलं पाहिजे. ओके बघा आता, हॅव यू जम्प डाऊन, हॅव आय फ्ल्यू अवे, हॅव वी सॉल्व्ड पझल. ओके, अशा पद्धतीने. आणि हॅज बरोबर कोणाची जोडी आहे? ही, शी, इट. मग कसं होणार? हॅज ही, पास्ट टेन्स, हॅज ही जम्प डाऊन, हॅज शी सॉल्व्ड पझल. ओके, तर ह्या जोड्या लक्षात ठेवा. आणि आता मी काही उदाहरणं तुम्हाला सांगितली, तर तसे त्याचा उपयोग करून तुम्ही मॅक्झिमम सेंटेन्स बनवा. ओके ओके. फायनली आय जस्ट टेल यू 2 थिंग्स. मराठीत सांगतो की प्रत्येक वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटलमध्ये काढायचं. आणि दुसरी गोष्ट, वाक्याच्या शेवटी तर साधं वाक्य असेल तर फुल स्टॉप, आणि प्रश्न असेल